नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, तुम्हाला कुठे जॉब लागलेला असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला पी-एफचा यू-एन नंबर मागितला असेल, तर तुम्ही तुमचा यू-एन नंबर स्वतः काढू शकता. तेही मोबाईलमधून 2 मिनिटात. कोणत्याही कंपनीची तुम्हाला गरज लागणार नाही. हा पी-एफचं जे काही अकाउंट आहे, म्हणजेच पी-एफचा जो काही यू-एन नंबर आहे, कसा काढायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, नवीन यू-एन नंबर काढण्यासाठी तुमच्या प्ले स्टोअरमधून 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहेत. पहिलं आहे उमंग. हे जे ॲप्लिकेशन उमंग दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती, हे ॲप्लिकेशन आपल्याला अगोदर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे काही दुसरं ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे आधार फेस आर-डी. तर प्ले स्टोअरवरती पुन्हा इथे सर्च करायचं आहे आधार फेस आर-डी. आणि हे जे ॲप्लिकेशन आहे, मी इथे ऑलरेडी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे. हे आधार फेस आर-डी हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने हे 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेले आहेत. आता आपल्याला जे पहिलं ॲप्लिकेशन मी तुम्हाला सांगितलं होतं उमंग, हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. यामध्ये आपल्याला परमिशन अलाव करायचे आहे, जे काही व्हाईल युझिंग द ॲप अलाव करायचं आहे. त्यानंतर वरती तुम्हाला सर्च फॉर इथे दिसतंय, इथे पहा. तर इथे वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर भरपूर ऑप्शन तुमच्यासमोर येतील. इथे आपल्याला ई-पी-एफ-ओ हा पर्याय निवडायचा आहे. ई-पी-एफ-ओ वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने लोडिंग होईल आणि इथे सुद्धा आपल्याला भरपूर ऑप्शन येतील. थोडं खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर आपल्याला एक पर्याय दिसतोय, तो म्हणजे यू-ए-एन अलॉटमेंट अँड ॲक्टिव्हेशन. हाच जो ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यू-ए-एन अलॉटमेंट अँड ॲक्टिव्हेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते म्हणेल की तुमचं यावरती लॉग इन करा, तुमचं अकाउंट उघडा. तर इथे आपल्याला गेट स्टार्टेड वरती क्लिक करायचं आहे. इथे आपलं जर उमंगवरती अकाउंट असेल तर मोबाईल नंबर टाकून तुम्ही करू शकता. अकाउंट नसेल तर खाली रजिस्टर हिअरचा ऑप्शन दिसेल, त्या रजिस्टर हिअरवरती आपला अकाउंट उघडायचा आहे. अकाउंट उघडताना आपला मोबाईल नंबर विचारला जाईल, तो मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आय अग्रीवरती क्लिक करून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल आणि तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये 6 डिजिटचा टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. एवढंच करायचं आहे. तुमचं इथे अकाउंट उघडलं जाईल आणि तुम्ही पुन्हा इथे येणार आहात. आता इथे आल्यानंतर आपल्याला विचारलं जाईल यू-एन अलॉटमेंट अँड ॲक्टिव्हेशनमध्ये आधार नंबर विचारला जाईल. तर तुमचा जो काही आधार नंबर आहे त्या ऑप्शनमध्ये जाऊन आधार नंबर विचारला आहे, आधार नंबर टाकायचा आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली ॲक्सेप्ट करून सेंड OTP वरती क्लिक करायचा आहे. आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, त्यानंतर ॲक्सेप्ट करून सेंड OTP करा. तर आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती इथे OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुमचा इथे पाहू शकता, अगोदर तुमचं कोणतंही पी-एफचा अकाउंट नसेल तर तुम्हाला इथे स्टार्ट स्कॅन हा पर्याय दिसेल. आपल्याला आता फेस आपला स्कॅन करायचा आहे. स्टार्ट स्कॅनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीचं इथे अकाउंट उघडताय त्या व्यक्तीचं आता या गोलमध्ये ते फेस घ्यायचं आहे आणि डोळे मिचकवायला लावायचे आहेत. असे डोळे उघडझाप केले की तुमची इथे KYC कंप्लीट होईल. KYC इथे झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, तुमची जन्मतारीख, सगळी माहिती येईल. फोटो, सगळी माहिती चेक करायची आहे आणि सगळी माहिती बरोबर आहे तर सबमिट खाली करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट कराल तर तुमचं काम झालेलं आहे. तर तुमचा यू-एन नंबर इथे जनरेट झालेला दिसेल. तर इथे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. इथे तुम्हाला यू-एन दिसेल आणि तुमच्या मोबाईलवरती सुद्धा याचा मेसेज आलेला दिसेल. ही प्रोसेस ज्यांना आहे, ज्यांनी अगोदर कधीही पी-एफचं अकाउंट काढलेलं नाही, ज्यांचा अगोदर कधीही पी-एफचा यू-एन नंबर नाही, त्यांना ही प्रोसेस आहे. अशा पद्धतीने तुम्ही यू-एन काढू शकता. तर आता भरपूर जण विचारतील, आमचा अगोदर आहे पण आम्हाला यू-एन नंबर माहीत नाही. तर यू-एन नंबर जर तुम्हाला माहीत नसेल, तुमचा पी-एफचा अकाउंट असेल, तर त्यांच्यासाठी आता ही प्रोसेस, त्यांनी या साईटवरती यायचं आहे. या साईटची लिंक दिलेली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये. अगोदर तुमचं यू-एन नंबर शोधण्यासाठी, कुठेही अकाउंट असेल ते यू-एन नंबर काढण्यासाठी या वेबसाईटवरती या. इथे आल्यानंतर इथे नो युअर यू-ए-एन हा 3 नंबरचा ऑप्शन आहे. यू-एन नंबर शोधा, नो युअर यू-एन नंबरवरती क्लिक करा. त्यानंतर मोबाईल नंबर टाका आपला, कॅप्चा टाकून रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करा. OTP येईल, तो OTP इथे टाका आणि त्यानंतर खाली व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करा. व्हॅलिडेट OTP इथे सक्सेस होईल. OTP झाल्यानंतर तुम्हाला पुढे इथे ओके करायचं आहे आणि इथे आपल्याला थोडी माहिती भरायची आहे.
तर आता आधार कार्डनुसार आधार कार्डवरती जसं नाव असेल ते आधार कार्डवरचं नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर आधार कार्डवरची जन्मतारीख इथे टाकायची आहे. त्यानंतर इथे आधार, पॅन, मेंबर आय डी असे 3 ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन निवडायचा आहे आधार. त्यानंतर आधार नंबर इथे विचारला जाईल, आधार नंबर टाकायचा आहे. कॅप्चा टाकून शो माय UAN वरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही UN नंबर शोधू शकता. मी सगळी माहिती टाकली. आता शो माय UN करतो. तर पहा, तुमचं PFचं अगोदर अकाउंट असेल तर त्याचा UN नंबर तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता. दोन्ही प्रोसेस तुम्हाला सांगितले, नवीन काढण्यासाठी आणि अगोदर जर असेल ते शोधण्यासाठी. अशा पद्धतीने आपला UN नंबर तुम्ही काढून घेऊ शकता. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.